फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओम अँड यूर वॉचिंग राईट टू राईट. चला तर मग खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत आणलेला आहे. 10वीच्या बोर्डाची परीक्षा येत आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे सूचना लेखन. सूचना लेखन करताना काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच टिप्स मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे आणि 2 सूचना लेखनाचे उदाहरणंसुद्धा घेऊन आलो आहेत. तर कधी पण सूचना लेखना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या माहिती मी घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओची मधली कोणती टिप आवडली. आणि माझ्या चॅनलवर पत्रलेखन, निबंध लेखन, संवाद लेखन, माहिती लेखनचे अजून पण काही व्हिडिओज आहेत, त्यांनासुद्धा चेकआउट करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. SSC बोर्डमध्ये सूचना लेखन नेहमी येतं आणि 4-5 मार्क्ससाठी ते अशोर्ड असतं. आज मी तुम्हाला इझिएस्ट फॉर्मॅट आणि फुल मार्क्ससाठी एक्झाम्पल दाखवणार आहे. चला पाहूया. हे बघा, स्क्रीनवर दाखवल्या गेलेल्या 4-5 पद्धतींचे क्वेश्चन प्रसंग लेखनामध्ये नेहमी येतात. सूचना लेखनामध्ये नेहमी या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे, शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम, वार्षिक दिन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व क्विज कार्यक्रम, रक्तदान, हेल्थ कॅम्प, हरवलेल्या सापडलेल्या वस्तूंची सूचना. चला तर मी ह्या टाईपचे क्वेश्चन्स नेहमी येतात. तर मी ह्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला जर तुम्ही नीट केले तुम्हाला ते मार्क्स 100% फुल मार्क्स मिळतील. काही की पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत काय करताना, सूचना लेखन करताना. पहिलं आहे शीर्षक नेहमी सूचना असं असावं. दिनांक नेहमी लिहा, नक्की लिहा. मुख्य माहिती काय, कुठे, कधी होणार आहे हे सुद्धा लिहा. आणि शेवटी ज्या व्यक्तीने ते लिहिलं आहे त्याचे पद आणि त्याची सही. सूचना लिहिताना शीर्षक, दिनांक, मुख्य माहिती आणि सही या 4 गोष्टी नक्की असाव्यात. मुख्य माहिती ही सोप्या आणि ठळक शब्दांमध्ये आणि स्पष्ट असावी. चला तर मग आपण एक एक्झाम्पलचा असा क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्याआधी काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग ते नियम आपण पाहूया. हे नियम जर तुम्ही फॉलो केलेत तर तुम्हाला सूचना लेखनासाठी पूर्णपणे गुण मिळतील. सूचना लिहिताना खाली बाबी लक्षात ठेवा. सूचना कोणाला द्यायची आहे आणि कोणती सूचना द्यायची आहे हे स्पष्ट करा. सूचना सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत असावी. ज्या विषयाबद्दल सूचना आहे त्याची वेळ, कालमर्यादा निश्चित करा. दिनांक आणि वेळ स्पष्ट लिहा. सूचना फार लांब नसावी. थोडक्यात मुद्देसुद्धा समजतात आणि ती सूचना मुद्देसूद असावी. प्रश्नपत्रिकेत शब्द मर्यादा दिली असल्यास त्या मर्यादेतच सूचना पूर्ण करा. स्थान व पत्ता अचूक लिहा. सूचना जारी करणाऱ्या व्यक्तीचे पद नक्की लिहा. हा जो 8वा पॉईंट आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. कोण सूचना देत आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चला तर मग एक एक्झाम्पल पाहूया. तोपर्यंत मी स्क्रीनवर हे तुम्हाला नियम दाखवून देतो आहे. पाहिजे तर त्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही ते लिहून घ्या. ओके. चला तर मग आपण प्रश्नाकडे वळूया. पहिला जो मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून प्रश्न देत आहे तो आहे प्रश्न, शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम. शीर्षक नेहमी सूचना हे असं असावं. आता हा मुद्दा तुम्हाला कळायला हवा. शाळेत वृक्षारोपण हा कार्यक्रम होणार आहे, तर कोणत्या शाळेत होणार आहे त्याचं नाव लिहा. त्याच्यानंतर कशाबद्दल सूचना आहे ते लिहा. त्यानंतर त्या सूचनेची दिनांक किंवा त्या घटनेची दिनांक स्पष्ट असावी. हा मेन मुख्य मजकूर आहे, बॉडी आहे त्या सूचनेची. उद्या 16 जून रोजी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता शाळेत उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे साधे हातमोजे आणि लाकडी खोडे आणावे. हे बघा, काही छोट्याशा ओळींमध्ये मी ठळकपणे ही बातमी
वार्षिक दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावर सूचना लिहा. सगळ्यात पहिले सूचना असं शीर्षक देणं आवश्यक आहे. त्यानंतर शाळेचे नाव संध्यादीप प्राथमिक विद्यालय नागपूर. शाळेत वार्षिक दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम याच्याबद्दल सूचना आहे. दिनांक 20 जानेवारी 2026. दिनांक लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. शाळेतील वार्षिक दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित केला आहे. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमात उपस्थित राहावेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीच्या कार्यक्रमांसाठी वेळेत पोहोचावे. जारी करणाऱ्याचे नाव मुख्याध्यापक, इथं त्यांची स्वाक्षरी असेल. ओके, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सूचना लेखन करायचे आहे आणि जे मी तुम्हाला नियम आणि टिप्स दिले आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, हे एक परफेक्ट नोटीस आहे. दिनांक, मुख्य माहिती, उपस्थित राहण्याची वेळ, सही व सर्व काही आहे. हे फॉर्मॅट बोर्डामध्ये फुल मार्क्ससाठी परफेक्ट आहे. ओके, दुसरे उदाहरण तुम्ही पाहिले तर मग काही मुद्दे असतात. शीर्षक आणि दिनांक नीट लिहायचं असतं. मुख्य माहिती बिंदू स्वरूपात ठळक असावी. त्यानंतर स्थान व पत्ता नेहमीच लिहायचा. शेवटी सही लक्षात ठेवायची. शब्द मर्यादा पाळायला विसरायचं नाही. ओके, बोर्डमध्ये 4 ते 5 ओळी पुरेशा असतात. ओके, आणि नीट आणि क्लिअर असं लिहायचं आहे. तुम्हाला औपचारिक भाषेचा उपयोग करायचा आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट, एक्झामिनेशनमध्ये फुल मार्क्स मिळवायला तुम्हाला इझी पडून जाईल तुम्ही असं केलं तर. त्यानंतर हे 2 पद्धतीचे जे मी तुम्हाला सूचना लेखन दाखवलं आहे यांची तुम्ही प्रॅक्टिस करत जा. अजून काही प्रकारचे क्वेश्चन्स आहेत जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. या क्वेश्चन्ससाठी तुम्ही ट्राय करू शकतात की तुम्हाला सूचना लेखन लिहिता येतं का. जर तुम्हाला याबद्दल अजून व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर सूचना लेखनचा व्हिडिओ हवा. आणि माझ्या चॅनलवरचे निबंध लेखन, कथा लेखन, त्यानंतर जाहिरात लेखन आणि माहिती लेखन, त्याच्यानंतर संवाद लेखनसाठी प्रसंग लेखनवर, मराठीच्या कोणत्याही उपयोजित लेखनावरती, इंग्लिशच्या उपयोजित लेखनावरती, इंग्लिशच्या फॉर्मल रायटिंगवरती व्हिडिओज उपलब्ध आहेत. तुम्ही ते चेकआउट करू शकतात. रसग्रहणावरती व्हिडिओ आहेत. त्यानंतर अप्रिसिएशन्सवरती व्हिडिओ आहेत 10वीच्या, ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला मी भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तयारी करत राहा आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी. आय होप तुम्ही सगळे चांगल्या मार्क्सनी पास होशाल, चांगले गुण मिळवशाल. चला, तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ठळकपणे ही सूचना मी लिहिली आहे. दिनांक, ज्या दिनांकात ही सूचना जारी झाली आहे, आणि दुसरं ती दिनांक आहे ज्या दिनांकासाठी ही सूचना दिलेली आहे. इथे जारी करणाऱ्याचे नाव किंवा हस्ताक्षर असायला हवे. या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही लिहिशाल तर तुम्हाला 100% पूर्ण मार्क्स मिळतील या क्वेश्चनचे. चला तर मग पुढचं एक्झाम्पल पाहूया.